नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे वजीराबाद येथील। वजीराबादमध्ये 23 या भागात विजय नावाचा तरुण राहत होता। त्याचे वय 28 वर्षाचे होते। तो ऑटो रिक्षा चालवायचे काम करत होता। अशातच त्याची ओळख जया नावाच्या महिलेशी झाली। जया हिचे वय 35 वर्षाचे होते। ती विवाहित असून तिला मुले देखील आहेत। ती ब्युटी पार्लरचे काम करायची आणि तिचा पती इतर कामे करायचा। दोघांचेही हळूहळू बोलणे वाढले आणि त्यांचे प्रेम संबंध जुळले। दोघांचेही आता भेटीगाठी वाढल्या। अशातच 3 मे 2025 या दिवशी विजय आणि जया यांनी दोघांनी हॉटेलमध्ये भेटायचं ठरवलं। हॉटेलमध्ये त्यांनी तिथे एक रूम बुक केली। रात्रीची वेळ होती, मध्यरात्र झाली होती आणि दोघेही रूममध्ये गेले। विजय आणि जया यांच्यात शारीरिक संबंध सुरू झाले। शारीरिक संबंध सुरू असताना काही वेळच झाला होता। संबंध सुरू असताना मध्येच विजय त्या महिलेला सोडून लघुशंकेला गेला। जेव्हा तो वॉशरूममधून बाहेर आला आणि तो फोनवर बोलायला लागला। जया मात्र रूममध्ये विजय याची वाट बघत होती। संबंध करत असताना मध्येच आपल्याला सोडून गेला आणि वरून फोनवर बोलतो, यामुळे ती जया वैतागली होती। तिला विजय याचा प्रचंड राग आला। ती धावतच विजयच्या दिशेने गेली। तिने कसलाही विचार न करता जया हिने रागाच्या भरात केसाकरता वापरली जाणारी धारदार काटा विजयच्या गळ्यात खुपसला। विजय हा रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। अत्यंत क्रूरपणे हत्या केल्यानंतर ती त्या ठिकाणाहून पळून गेली आणि घरी जाऊन शांत झोपली, जसे काही झालेच नाही। दुसऱ्या दिवशी 4 मे 2025 या दिवशी सकाळी 8 वाजले होते। त्यामुळे हॉटेलची साफसफाई कर्मचारी प्रत्येक रूमची सफाई करत होते। साफसफाईचे काम करत असताना कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की त्या रूममध्ये एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे। ते घाबरले आणि त्यांनी लगेच हॉटेल मालकाला याबद्दल माहिती दिली। हॉटेल मालकांनी लगेचच पोलिसांना कळविले। पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले। प्रत्यक्षात काय घडले आहे हे कोणालाही कळले नव्हते। पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली। तेथील हॉटेल मालकाने दोघांचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड घेतला होता। त्या आधारावर पोलिसांनी जया हिचा मोबाईल नंबर ट्रॅक केला। तेव्हा तिचे मोबाईल लोकेशन मनालीचे आढळले। पोलीस पथक लगेच मनालीला रवाना झाले। विचार करण्याची गोष्ट म्हणजे जया ही आपल्या दुसऱ्या प्रियकरासोबत मनालीला फिरायला गेली होती। पोलिसांनी तिला मनाली येथून अटक केली। पोलिसांनी तिची विचारपूस केली, मात्र ती सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत होती। नंतर पोलिसांनी तिच्यावर सक्ती दाखवली, तेव्हा या घटनेबद्दल सर्व माहिती तिने पोलिसांना दिली। जया ही प्रियकराचा खून करून एवढ्या रात्री हॉटेलमधून बाहेर आली आणि सकाळी 6 वाजता तिने आपल्या दुसऱ्या प्रियकराला फोन केला आणि मनाली येथे फिरायला गेले। ते 2 दिवस फिरत होते आणि तिसऱ्या दिवशी ती पोलिसांच्या ताब्यात आली। तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला। हे ऐकून पोलिसांना धक्काच बसला, कारण तिने विजय या तरुणाची अगदी किरकोळ कारणावरून अतिशय क्रूरपणे हत्या केली होती। माझ्या हाताने हे रागाच्या भरात घडलं आहे, पण त्याला जीवे मारण्याचा माझा उद्देश नव्हता, असे तिने पोलिसांना सांगितले। पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या। घोर कलयुग चालू आहे। अनैतिक संबंध याचा शेवट कधीही वाईटच होतो। अनैतिक संबंधातून अशा भयानक आणि विचित्र घटना घडतच आहे। तरुण मुलंही विवाहित महिलेच्या अनैतिक संबंधाला बळी पडत आहेत। याचे प्रमाण फारच वाढत चालले आहे। विवाहित महिला केवळ तरुण मुलासोबत आपली शारीरिक भूक भागवतात। त्यांचे प्रेम वगैरे काही नसतं, केवळ टाइमपास असतो। वासनेच्या आहारी जाऊन भयंकर घटना घडत आहे। अशा घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे। महिला विवाहित असून क्षणिक सुखासाठी आपला संसार उद्ध्वस्त करतात। मुलाबाळांचा, पतीचा अजिबात विचार करत नाही। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।